बसव कल्याण किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे। गाव तालुका बसव कल्याण व जिल्हा बिदर व राज्य कर्नाटक। बसव कल्याण किल्ला जो पूर्वी कल्याण किल्ला म्हणून ओळखला जात असे, तो भारतातील कर्नाटकमध्ये आहे। राज्य कर्नाटक आणि जिल्हा बिदर। त्याचे ऐतिहासिक महत्त्व 10व्या शतकातील आहे। चालुक्याची राजधानी 10व्या शतकात मान्यतेखातेहून कल्याण येथे हलवण्यात आली। कल्याण शहराचा अविभाज्य भाग असलेला हा किल्ला बसवण्णा आणि शेकडो इतर शरणांची कर्मभूमी म्हणून देखील हा भाग ओळखला जातो। शतकात बसव कल्याण हा किल्ला एक महान सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे केंद्र होता, कारण समाजसुधारक बसवेश्वर हे होते ते शिक्षणाचे केंद्र बनले। बसव कल्याणशी बसव कल्याण, अक्का महादेवी, चन्नबसवण्णा, सिद्धराम आणि इतर अनेक शरणांचा संबंध आहे। विशेषतः बसव कल्याणने हिंदू धर्मातील जातीवाद आणि रूढिवादाविरुद्ध लढा दिला। नंतरच्या चालुक्यांनी तैलप्पा दुसरा 973 ते 997 च्या नेतृत्वाखाली राजपुतांचा पराभव केला। त्यांनी बिदर जिल्ह्यातील कल्याण येथे त्यांची राजधानी स्थापन केली, जी आता 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर अधिकृतपणे बसव कल्याण असे नामकरण करण्यात आले आहे। कल्याण चालुक्याच्या तैल दुसरच्या राजकीर्दीत 973 मध्ये नलराजांनी हा किल्ला बांधला। किल्ल्यावरील शिलालेख या वस्तुस्थितीचे श्रेय देतात। किल्ला मुख्यालय होता तो 1050 ते 1195 पर्यंत पश्चिम चालुक्य राजवंशाची शाही राजधानी होती। सोमेश्वर पहिला याने कल्याणला आपली राजधानी बनवले। बदामी चालुक्यांपेक्षा वेगळे करण्यासाठी कल्याणी चालुक्य म्हणून ओळखले गेले। नंतर सोमेश्वर दुसरा, विक्रमादित्य सहावा, सोमेश्वर तिसरा, जगदेव मल्ल तिसरा आणि तेलप्पा तिसरा यांनी यावर राज्य केले। 10व्या-12व्या शतकात या राजवंशाने जवळजवळ अर्ध्या भारतावर नियंत्रण ठेवले होते। कालचुरी राजवंश, यादव, मोहम्मद बिन तुगलक, बहामनी सल्तनत, बिदर सल्तनत, विजापूर सुलतान, अहमदनगरचा सुलतान, विजयनगर साम्राज्य, मुघल आणि निजाम यांच्यासारख्या त्यानंतरच्या शासकांनी किल्ल्याचे नियंत्रण केले आणि त्याचे नूतनीकरण केले। खरं तर 1156 ते 1168 पर्यंत चालुक्याचा सरदार असलेल्या कलचुरी राजवंशातील बिज्जल देवाने चालुक्य राज्याच्या तेलप्पा तिसऱ्याला पदच्युत केले। शासकांनी त्याच्या संपूर्ण चालुक्य कुटुंबाला ठार मारले आणि 1163 ते 1167 पर्यंत संपूर्ण दक्कन आणि कलिंगावर 5 वर्षे राज्य केले। त्यांनी आपली राजधानी मंगळवेढे वरून कल्याण येथे हलवली आणि ती आपली नवीन राजधानी बनवली। त्याने 1167 मध्ये त्याचा मुलगा सोमदेव याच्या नावे राजगद्दी सोडली, परंतु नंतर 1168 मध्ये त्याची हत्या झाली। बिज्जल हा जैन होता, परंतु बसवेश्वरांनी सुरू केलेल्या नवीन धार्मिक श्रद्धेच्या वीरशैव धर्माच्या प्रसाराला त्यांनी पाठिंबा दिला असे म्हटले जाते। बसवेश्वर बिज्जलाच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली पंतप्रधान बनले आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान पसरवले। कलचुरीचे राज्य अल्पकाल टिकले आणि चालुक्यांनी त्यांचे राज्य परत मिळवले, जरी ते थोड्या काळासाठी होते। 1310 मध्ये दक्षिणेकडील आक्रमणादरम्यान मलिक काफूरने किल्ल्यावर हल्ला केला। 16व्या शतकात विजयनगर सम्राट रामराय 1484 ते 1565 यांनी त्यांचे वंशज चालुक्य राज्य आणि राजवंशाची राजधानी कल्याणशी जोडले। त्यांना चालुक्य सम्राट म्हणून ओळखले जाण्याव्यतिरिक्त कल्याणचा स्वामी असेही म्हटले जाते। कल्याण किल्ल्यावर प्रतिकात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दक्खनच्या वेगवेगळ्या मुस्लिम शासकांची हातमिळवणी केली होती। 1543 मध्ये त्यांनी बिदरच्या सुलतानाचा पराभव केला आणि विजापूरच्या सुलतानाला किल्ल्याचे नियंत्रण दिले। 1549 मध्ये जेव्हा समीकरणे बदलली तेव्हा त्यांनी अहमदनगरच्या सुलतानाशी युती केली आणि किल्ल्यावर हल्ला केला। त्यांचे नियंत्रण त्यांच्या मुलाला दिले। तथापि 1558 मध्ये विजापूर सुलतानच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आदिलशाह पहिला याने रामरायाशी मैत्री केली आणि अहमदनगरच्या सुलतानाचा पराभव केला। पराभूत सुलतानासमोर रायाने शरण जाण्यासाठी 3 अटी ठेवल्या। एक म्हणजे सुलतान त्याला त्याच्या तंबूत भेटेल आणि पान सुपारीचे मिश्रण स्वीकारेल।
दुसरी म्हणजे सुलतानच्या सेनापतीला मृत्यूदंड दिला जाईल आणि तिसरी म्हणजे कल्याण किल्ल्याची चावी त्याला वैयक्तिकरित्या सोपवावी. या तिन्ही अटी पूर्ण झाल्या. अहमदनगरच्या हुसेनने कल्याण किल्ल्याची चावी औपचारिकपणे रायाला दिली. त्याने ती त्याचा मित्र विजापूरचा आदिलशाह याला दिली. तामिळनाडूच्या चौलांशी लढणाऱ्या पश्चिम कल्याण राजवंशातील त्यांच्या पूर्वजांशी असलेल्या त्यांच्या भूतकाळातील संबंधाचे प्रतीक म्हणून रायाने हा किल्ला प्रतिकात्मकपणे ताब्यात घेतला. 1561 अहमदनगरच्या हुसेनने पुन्हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु राय आणि त्याचा मित्र आदिलशाह प्रथम यांनी त्याला पराभूत केले. परंतु करारात युद्धानंतर जिंकलेल्या भूभागावरील त्याच्या लुटारू दृष्टिकोनामुळे रायाने विजापूर तसेच अहमदनगरच्या सुलतानांना विरोध केला. यामुळे 1565 तलीकोटाच्या लढाईत त्यांच्या विजयनगर साम्राज्याचा अंत झाला, ज्यामध्ये दक्खनमधील सर्व मुस्लिम राज्ये जसे की बिदर, अहमदनगर, विजापूर आणि गोलकोंडा यांनी रायाचा पराभव करण्यासाठी हातमिळवणी केली होती. सोमेश्वर, काश्मीरचे कवी बिलन आणि विज्ञानेश्वर हे कल्याण येथे विक्रमादित्य द्वितीय यांच्या दरबारात होते. 12व्या शतकात राजा बिज्जलच्या राजकीर्दीत पंतप्रधान असलेले बसवेश्वर यांनी अस्पृश्यतेच्या सामाजिक दृष्टवृत्ती दूर करण्यासाठी आणि लिंगभेद संपवण्यासाठी येथून सांस्कृतिक क्रांती सुरू करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी वीरशैव तत्त्वज्ञानाची स्थापना केली. चालुक्यांच्या राजवटीत जैन धर्माची भरभराट झाली. चालुक्य राजांनी बांधलेल्या किल्ल्यावरच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात जैन प्रतिमा कोरलेल्या आहेत. किल्ल्याच्या शेजारी असलेल्या संग्रहालयात 10व्या आणि 11व्या शतकातील अनेक जैन मूर्ती आहेत. येथे आता भग्नावस्थेत असलेले एक जैन मंदिर देखील आढळते. बसव कल्याण किल्ल्यावरील स्मारके हा एक किल्ला छद्राविषयी वातावरणात संरचना म्हणून राजनीतिकदृष्ट्या बांधला गेला आहे. जोपर्यंत शत्रू किल्ल्याच्या अगदी जवळ येत नाही तोपर्यंत तो ओळखता येत नाही. यामुळे किल्ल्यात लपून बसलेल्या संरक्षण दलांना शत्रूचे हल्ले परतवून लावण्याचा फायदा होतो. दख्खनमध्ये बांधलेल्या किल्ल्यांमध्ये नैसर्गिकरित्या छद्राविषयी ठिकाणी किल्ला शोधण्याची ही रणनीती लोकप्रिय होती. कल्याण किंवा बसव कल्याण किल्ल्यात आर्थिकदृष्ट्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी टेकड्यांवर पसरलेल्या मोठ्या दगडांना मजबूत किल्ल्याच्या भिंतींनी एकमेकांशी जोडून किल्ल्याचे संरक्षण केले आहे. किल्ला संरक्षण खोल्या आणि बार्बिकनसह संरक्षणदृष्ट्या जटिल बनवण्यात आला आहे. तो त्यावेळी एका नवीनता होती. किल्ल्यात 3 एकाग्र अनियमित किल्ल्याच्या भिंती होत्या. 7 दरवाजे आहेत. किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत. त्यापैकी 5 चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यात 5 चांगल्या स्थितीत आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक मजबूत कमान आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना पायऱ्यांच्या मालिकेद्वारे प्रवेश केला जातो. मध्यवर्ती अंगणाभोवती असलेल्या किल्ल्याच्या भिंतीवर पहारेकरी खोल्या आहेत, ज्या अनेक बुरुजांसह एकत्रित आहेत आणि तोफांनी बसवलेल्या आहेत. बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर तोफा देखील रांगेत आहेत, परंतु सध्या आपणाला जास्त पाहायला भेटत नाही. किल्ल्याच्या भिंतींवर यासीलच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला उघड्या जागा दिसतात, ज्याचा वापर शत्रूला उकळत्या तेलाने बुडवण्यासाठी केला जात असावा. आणखी एक संरक्षण उपाय म्हणून किल्ल्याभोवती असलेल्या खोल खंदक. बालेकिल्ला किल्ल्याच्या मध्यभागी उंच जमिनीवर स्थित आहे. बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा अखंड दरवाजा म्हणून ओळखला जातो. तो 4 लाल दगडी पट्ट्यांनी बांधलेला आहे. प्रवेशद्वारापासून पायऱ्या चढून राजवाड्यात जाणारा रस्ता आहे. तथापि राजवाड्याच्या हॉलमधील छतावर रंगीबेरंगी नक्षीकाम आहेत. हॉलमधील मध्यवर्ती भिंतीवर फुलदाण्यांचे आणि कलशांचे नमुने आहेत. राजवाड्याला लागून एक मंदिर आहे, ज्यामध्ये कोणतेही देवतेचे चित्र नाही. तथापि त्याच्या प्रवेशद्वारावर उभ्या दगडी खांबांवर सुरेल कोरीवकाम केलेले आहे. मंदिरासमोर एक चौकोनी तळे आहे. मंदिराच्या पश्चिमेला राणी महल आहे, जिथून मंदिराकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. किल्ल्याच्या परिसरात हे देखील दिसते. मध्यभागी करंजाचा खांब असलेला एक रिकामा तलाव, मोहरमच्या नमाजासाठी वापरला जाणारा व्यासपीठ, ईशान्य आणि पश्चिमेकडील 2 खोल विहिरी, ज्यामध्ये बैल किंवा घोडे पाणी काढण्यासाठी झुकलेले उतार आहेत. शत्रूच्या हल्ल्यादरम्यान आपत्कालीन सुटकेसाठी भूमिगत खोल्यांकडे
जाणारी गुप्त अरुंद मार्ग, तालीमखाना, व्यायामशाळा म्हणून वापरला जाणारा कक्ष, दुसऱ्या बुरुजावर खडक बिजली तोप नावाची तोप आहे. दक्षिणेकडील भिंतीवरील वर्तुळाकार युद्धभूमीवर ठेवलेली एक लांब तोप आहे. बसव कल्याण हे गुलबर्गापासून 90 किलोमीटर आहे, जे रस्ते आणि रेल्वेने व्यवस्थितपणे जोडले आहे. बंगळुरूपासून साधारण अंतर 650 किलोमीटर आहे. तसेच बिदरच्या नैऋत्येत 80 किलोमीटर लांब आहे. हैदराबादपासून साधारण 200 किलोमीटर अंतर आहे, तर पुण्यापासून हे अंतर 365 ते 370 किलोमीटर आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला आपण बिदर जिल्ह्यातील पाहतो. तसेच बिदर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 10 किल्ले पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये बसव कल्याण, भातमरा, भालकी, रामेश्वर, जो भालकीपासून 5 किलोमीटर वर लांब एका छोट्या टेकडीवर आहे, तोही अवश्य पहा. अतिशय सुंदर तो किल्ला आहे. तसेच मुधोल बुद्रुक या ठिकाणी एक आहे. कोडगयाल या ठिकाणी एक किल्ला आहे. तसेच बिदर शहरामध्ये भव्यदिव्य भुईकोट किल्ला आहे, जो अतिशय भव्य दिव्य आहे. तसेच त्याच्या बाजूला हापशीकोट हा एरिया आहे. त्या हापशीकोटमध्ये एक छोटेखानी भुईकोट किल्ला आहे, तोही पहा. तसेच हे पाहून झाल्यानंतर आपण हनकुनी, साधारण हे हुमनाबादपासून 6 ते 7 किलोमीटर लांब असलेले छोटेसे गाव आहे. या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे, तो देखील आपण पाहावा. कारण तो जो भुईकोट किल्ला आहे त्याला खंदक आजही चांगल्या सुस्थितीत आहे आणि चारी बाजूने हा किल्ला मजबूत तटबंदीने युक्त असा आहे. त्यामुळे बिदर जिल्ह्यात आपणाला हे एकूण 10 किल्ले पाहायला भेटतात. बिदर जिल्हा हा महाराष्ट्रापासून जवळ आहे, म्हणजे लातूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्यापासून जवळ आहे. एकदम महाराष्ट्राच्या सीमेवर असणारा जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठी भाषिक आहेत. आपणाला भाषेची अडचण येत नाही. तसेच भातमरा, भालकी, बसव कल्याण, बिदरमध्ये सुद्धा आपणाला जास्त अडचण येत नाही. तसेच हनकुनी या भागात कुठेही आपणाला भाषेचा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे आपण जरूर हे किल्ले करावे, हीच एक विनंती. किल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहण्याजोग्या आहेत, परंतु अनेक ठिकाणी आपणाला जाता येत नाही. इथून वर जाण्याची सोय आहे. हे तर म्हटलं आहे या किल्ल्यावरची ही 2 नंबरची तोफ आहे. ही अतिशय भक्कम, अतिशय बलदंड असणारी तोफ आहे, बांगडी तोफ आहे ही. या बांगडी तोफीची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आणि पाठीमागचा हा भाग खंदकाचा, मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. तिथून आपण गडावर त्या ठिकाणापासून आत आलो होतो आणि आपण एक एक वास्तू करत पूर्ण किल्ला पाहत आहे. आणि ही बांगडी तोफ पाहत आहे. गडावरची बांगडी तोफ आहे, ही सर्वात मोठी तोफ आहे किल्ल्यावर. ही अप्रतिम, हे पाहायचं. आपण इथं म्युझियम आहे, परंतु सध्या ते खाली शिफ्ट केलं आहे. आपण त्याही ठिकाणी जाणार आहोत. असा भाग आहे. पूर्वी इथं म्युझियम होतं, ते हलवलं खाली. अप्रतिम सौंदर्य. आता आपण नवघाट तोफ ही पाहण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकतो खूपच 24 गजाची ही अख्खी बांगडी तोफ आहे. सर्व वास्तू पाहत आपण आता रंगीन महल
या वास्तूपाशी पोचून गेलो. ही आहे ती वास्तू. याचे पिलर वगैरे पाहू शकतो आपण. अप्रतिम सुंदर कोरीव काम सर्व वास्तूचे. बाजूला असा एक रूम आहे. बहुतेक तो या ठिकाणी व्यायामशाळा वगैरे असावी. बालेकिल्ल्याचा भाग जो आहे तो आपण आता पाहिला. आणि आता बाहेरचा जो भाग आहे तटबंदीचा आणि खंदकाचा तो पाहण्यासाठी आपण जाऊ. आपण आता पूर्ण पाठीमागच्या बाजूने एकदा गडाला गड फेरी मारून येऊ. याशी इकडे दिसत आहे. गडाच्या पाठीमागच्या बाजूला आलो आहे आपण. आता थोडंसं सावध जायचं आहे, अडचण आहे. त्यामुळं या बाजूला येत असेल तर निदानी सावध या. पाठीमागच्या बाजूने बालेकिल्ला आपणाला असा दिसत आहे. ही तटबंदी आणि बुरुज आहेत. वरच्या बाजूला खंदक आहे. झाडी त्यामुळे जाता येत नाही. पाठीमागं एक अशी आपणाला आपण पुष्करणी बोलू शकतो. पाण्याचा तलाव आहे बरोबर या किल्ल्याच्या मागच्या साईडला. अशी हे बघा असा किल्ला आहे बघा. त्याची पाठीमागून सफर करत असताना समोर पाहू शकतो आपण मंदिराचे हे सर्व अवशेष समोर या भिंतीमध्ये लावलेले पाहायला भेटत आहेत. सर्व बाजूनी पाहू शकतो आपण असे अवशेष आहेत. मंदिरांची तोडफोड करून या ठिकाणी या किल्ल्यामध्ये वापरलेले आहे. व आपण आता या पूर्णतः खंदकाच्या बाजूला आलो आहे. पल्लीकडच्या बाजूसुद्धा खंदक आहे. खंदक व खाली पाण्याची सोय केलेली दिसत आहे तिथं सुंदर. आपण आता पूर्ण या विरुद्ध बाजूला आलो. खंदक तटबंदी सुंदर. फायनली आपण या ठिकाणी पोचून गेलो. हे हा शिलालेख येतो आणि आपण इथं आलो व आपली गडफेरी पूर्ण झाली. आता आपण किल्ला पाहिलेला आहे व आता आपण म्युझियम पाहण्यासाठी जाऊ. अप्रतिम इथे सुद्धा या ठिकाणी आपणाला हे असे सर्व वास्तू पाहायला भेटत आहेत. आणि इथं शिलालेख आहे. 3 शिलालेख आहेत.